आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. पुढे खड्डा बघ, खड्डा बघ, पुढे खड्डा. किती वेळा सांगितलं खड्ड्यातून घालत जाऊ नकोस म्हणून. मी एक खड्डा चुकवायला गेलो की दुसरा खड्डा समोर आला. सॉरी. बरं आता चल लवकर, मला आधीच उशीर झालाय. चल. काय झालं? अरे माझी सायकल बिंगरी पंक्चर झाली. आधीच लय उशीर झालाय. मला लेक्चर अजिबात चुकवायचं नाही. आता काय करायचं पुढे? बिंगरे तुला आधी आताच पंक्चर व्हायचं होतं का? हा भिंगरी नाही, भंगार आहे, भंगार. सांगत होते भंगार सायकल आणू नको. मी एक काम करते, हे समोरच्या एसटी स्टँड वर एसटी पकडते आणि जाते. तू तुझी भंगार सायकल नीट कर आणि नेले. नाही थांब. हे बघ, मी जर तुला एकटीला पाठवलं ना क्लासला तर दादा माझी कातडी सोलेल ग. 2 मिनिटं थांबा. पुढे अरे तुला काय कळतं का नाही? माझा क्लास चुकल ना. अगं होय, 2 मिनिटं थांब की. राहावर लवकर. चालेल. आलो बिंगरे, चल. आणि सायकल कुणी पळवली तर? अख्खं गाव माझ्या ओळखीचं आहे. कोण हात लावणार आहे माझ्या बिंगरीला? तिचं मी बघतो. तू चल आता. मी काय शाळेत आहे का आता? मोठी झाली आहे ना मी. माझी मी जाते. तू तुझी सायकल नीट करून ये. हे भाग्या, तू तुझ्या दादासाठी नेहमी लहानच असणार आहे, एवढं लक्षात ठेव. आणि एक, तू जर माझं नाही ऐकलं तर मी सरळ दादाकडे जाईन आणि त्याला सांगेन की पोरगी माझं न ऐकता एकटीच क्लासला गेली. मग तो तुला क्लासला जाऊनच देणार नाही. आता मला सांग, मी दादाकडे जाऊ का तुझ्यासोबत क्लासला येऊ? दादाकडे जातो. पुढे थांब. क्लासला चल. क्लासला चल. थांब. ऊन लागायला नको ना तिला. चल. सूर्या रे, किती शूट झालाय त्यांचा. अंगात 102 ताप सुद्धा आहे. आणि तेजू म्हटली तसं त्यांनी काही खाल्लेलं दिसत नाही, त्यामुळे अशक्तपणाही भरपूर आलेला आहे. मी एक काम करते, मी काही औषधं लिहून देते, ती लगेच त्यांना द्यावी लागतील. आणि जर काही फरक नाही पडला तर त्यांना लगेच ऍडमिटही करायला लागेल. झालं समाधान तुझं? आता तरी विश्वास बसला ना? सूर्य आर मनातला राग, मनातली आडी माणसाच्या जीवावर बेतू द्यायची नसती. हे काय आता मी तुला सांगायला पाहिजे का? ठीक आहे, डॅडींसाठी खायला पण होतं. चल. तू जा, तू औषधं लिहून दे, मी आणतो. जावई बापू, डॅडी तुम्ही नका काळजी करू, हाय मी इथं. जावई बापू, हवं तर आम्ही केलेल्या गुन्ह्याची आम्हाला शिक्षा द्या, पण तुमच्या माफीपासून आम्हाला लांब ठेवू नका हो. घराला नुसत्या 4 भिंती असून काय उपयोग? या घरात जीव भरणाऱ्या माणसांची गरज आहे इथं. आम्ही तुम्हाला वचन देतो, आम्ही जी चूक केली ती यापुढे कधीच करणार नाही. पण ह्या वयात आमच्यावर हा एकटेपणा लादू नका. जावई बापू, नाही हो या घरात मन रमत. घरातली लक्ष्मीच घरात नसेल, त्या घराला घर कसं म्हणायचं? नका त्यांना आमच्यापासून दूर करू. हो डॅडी, आत्ते त्यांच्या मर्जीने इथं आलेत आणि त्यांना इथनं घेऊन जाणार मी कोण आहे तेव्हा? हे बघा, तुम्हाला बरं वाटणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आत्ता तुम्ही बाकीचा विचार नका करत बसू, तुम्ही आराम करा. मी औषधं घेऊन येतो. आराम करत. हे शोधत होतो. माहितीये मला, फोनवर तुमचं बोलणं ऐकलं होतं मी. आज काय इलेक्ट्रिशियनचं काम का? होय, पंप दुरुस्तीचं काम आहे. त्या राग्याच्या शेतावर त्याचा विहिरीवरचा पंप आहे ना, तो बंद पडलाय. ते दुरुस्त करायचं आहे. हे असा गेलो ना, असा आलो बघ. नाना, राग्या म्हणजे तो मानांचा राग्या ना? अहो, तो लाईटीच्या डांबावर आकडं टाकून लाईट चोरतो असं म्हणतात. अख्ख्या गावात कोणी बी त्याची मदत करायला जात नाही आणि त्याच्या एका कॉलवर तुम्ही लगेच चाललाय होय?
हो त्याच्याकडनं मिळालेले पैसे लाभतील तरी का आपल्याला? ना लाईटची चोरी म्हणजे गुन्हा आहे, माहितीये ना हो तुम्हाला? ना धनू, तू म्हणतीस ते सगळं खरंय, पण त्या राख्याला वाडीत टाकून काय मिळवलं लोकांनी? त्याच्यापेक्षा ना त्याला 4 शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे कोणीतरी. आणि तुला काय वाटतं मी अशा कामाचे पैसे गेलोय? पहिलं गेलो ना त्याचा कान धरल आणि त्याला चांगला झापल. त्याला म्हणाले आकडा टाकायचे धंदे बंद कर आणि या अटीवरच मी त्याचं काम करेल आणि मगच पैसे घेईल मी. अगं फौजी आहे मी, देशासाठी घातक गोष्टी ना कळतात मला आणि एवढी पण लाज नाही सोडली मी. ना सॉरी, खरंच. अहो मला माहितीच नव्हतं तुम्ही जाऊन हे असलं काहीतरी करणार आहे. अगं हरकत नाही. अगं याच्यावरच कळतंय तुला खोट्या गोष्टीचा किती राग आहे म्हणून. सूर्याची बहीण शोभतेच बघ. बरं मी आता पहिलं रागाकडे जातो आणि त्याचं काम करून येतो. हा चालेल. अगं धनू, तू तुझ्या कामाचं बघत होतीस ना, त्याचं काय झालं? अगं काळजी करू नकोस आणि नाराज होऊ नकोस. होईल काहीतरी, निघेल काहीतरी मार्ग. नाही तसं नाही, 2 पार्ट टाइम कामं मिळाली होती मला. अरे मग बेसच आहे की. अरे वा, मग काय झालं? अहो पण त्यांना इंग्रजी बोलणारी माणसंच पाहिजे. हीच पहिली अट घातली माझ्या समोर. म्हणजे विषय संपला. ना अगं नाराज होऊ नकोस, निघेल काहीतरी मार्ग. चल येतो मी. माहित का, भारतात राहतात आणि इंग्रजीच बोलणारी माणसं हवेत असं म्हणतात. असं असतं व्हय कुठे? जाऊ दे, बाहेर काय नोकऱ्यांची कमी आहे वय, मी बी बघेनच काहीतरी. आम्ही निघतो आता, काय लागलं तर सांग. सूर्या, मगाशी जे काय बोलले ते काय फार मनाला लावून घेऊ नको हा. खरं तर आजचा दिवस तुझ्यामुळे दिसतोय. मालकांमध्ये जो काही बदल झालाय तो कधी स्वप्नात बी होईल असं वाटलं नव्हतं. तो बदल तू घडवून आणलायस. आई, कधी कधी ना एक महत्वाचं पाऊल उचलणं सुद्धा गरजेचं असतं. आता तुमच्यासाठी सूर्याने ते केलंय, पण इथून पुढे तुम्हाला स्वतःसाठी उभं राहावं लागेल ना. नाही अगं, इथून पुढे तशी कधी वेळ येईल असं बी नाही वाटत. येणारी वटपौर्णिमा लई खास असणार आहे. आयुष्यात पहिल्यांदा मनापासनं आणि आनंदानं वडाची पूजा करणार आहे मी. मला फक्त तुमच्या चेहऱ्यावरचा ह्योच आनंद बघायचा होता आणि तो कायम राहावा एवढीच इच्छा आहे. तरी मी परत एकदा सांगतो, तुम्ही तिघी बी तुमच्या इच्छेने इथं आलाय. तुम्हाला जर इथं राहू वाटलं नाही, कुणी त्रास देतं असं वाटलं तर तुमच्या घरचं दरवाजा तुमच्यासाठी कायम उघडा असतील. कधी बी यायचं. सूर्या तुमच्या पाठीशी कायम उभा अस. वय रे बाळा, तुझा आधार आहेच. पण तुला खरं सांगू का, मला नाही वाटत आता परत एकदा आम्हाला घरातनं बाहेर पडायची येळ येईल म्हणून. आता समजा चांगलं झालंय बघ. हो दादा, आता आम्ही आनंदी राहू. ठीक आहे, येतो आता आम्ही. तू येणार आहेस का? डॅडींपाशी थांबायचं तुला? अरे नाही, मी पण तुझ्या सोबत येते. तसंही डॅडींना आता बरं वाटतंय आणि रात्री पण एकदा चक्कर मारून जाईनच की मी. आपण निघूया. मी फक्त एकदा डॅडींना सांगून येते. आलेच.